काय घडलं तेव्हा जरी तुझं पाव या पहिल्या मनाची आळू आलं हे बाळा तू मला 6 अवताराची पुन्हा आपल्या बाळाच्या अग्रभागी ठेवलीस आणि तू बाळाला गती दिलीस पण जे पाप घडलं ते कोणतं असेल तर 6 अवतार म्हणजे भार्गव अवतार आणि याच भार्गव अवतारात या देवाकडून जी झाली ती मातृहत्या कारण ज्याप्रमाणे पितृ देवतेनं आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्या भार्गवानं आपल्या मातृचा छेद केला आणि म्हणूनच ते पापाचरण तुझ्या कामी आलं नाही. शंकेचं निरसन झालं पण तरी स्वामी मागे हटवलं हे तेव्हा दुसरा वर सोडलं या जगाच्या धारणाची सातव्या अवतारची कुंडई बाळाच्या आग्रहावर सोडून त्या राम अवतारची कुंडई घेऊन बाळ सोडतोय माझा वेध घेण्यासाठी जर का मी खरा गुरुभक्त असेल तर त्याची कुंडई माझ्या बाळाच्या अग्रभागी ठेवतोय आणि तुमच्या बाळाचा छेदन करायचा तेव्हा मी काय पाहतोय सारा अवतारी पाप घडलं म्हणून आज मला पहिला बाळ फुकट गेला पण जेव्हा सातव्या राम अवतारात साध्य म्हणजे तुझे बाळ सोडलं पण तेव्हा लोकांचा फुकट गेला यालाही कारण आहे कारण 7व्या अवतारात राम या नावाने मी नटलो गेलो आणि माझा सखा हनुमंत यात सत्या हनुमंतानं काय केलं असेल तर सती चंद्रसेना हिला वचन दिलं ते वचन कोणतं असेल एक ना एक दिवस तरी तुला राम दर्शन घडवेल आणि तेच घडलं कारण हा राम म्हणजे कोणी सामान्य नव्हता कारण एक पत्नी आणि एक वाणी असल्यामुळे जे वचन होतं हे सगळ्या हनुमंतानं दिलेलं वचन परिपूर्ण करण्यासाठी त्या सती चंद्रसेनेच्या महालीत त्या रामानं प्रवेश केला आणि एक रात्र घडवली आणि तेच वचन त्या वचनाला कुठेतरी डाग लागला आणि म्हणूनच तू ठेवलेली 7व्या अवताराची पुण्याई ही तुझ्या कामी आली नाही. म्हणजे 7व्या अवतारासाठी तू एक जरासा कसा मान आणि आज मी युद्धापासून आलो आज तिसरा आणि अंतिम मान सोडतो युवराज पहा देवा तुझ्या 8व्या अवतारी पुण्य कृष्ण अवतारी बाळाचा वाईट यावेळी अग्निमात्रासाठी मान सोडतोय माझ्या प्रजेची पुण्याई त्या माझ्या बाळाच्या अग्रभागी ठेवतोय आणि तुमचा सोडलेला बाण निष्प्रभ करण्यासाठी काय चाललंय हे साध्या अवतारात पार पडल्यास पण देवा 8व्या अवताराचं पुण्याचं भगवंता जगाचा पाठिका पांडवाचा प्रत्येक भक्ताच्या साईला जाऊ पण त्या 8व्या श्रेष्ठ अवताराचं नसेल मग देवा या 8व्याची पुढे हे माझा या 8व्या अवताराला कृष्ण म्हणून नटला गेला आणि याची पुन्हा तुझ्या बाणाच्या अग्रभागी ठेवली आणि आपल्या बाणाला गती दिली पण निष्कामी ठरला पण यालाही कारण आहे या कृष्णाच्या हातून आपला मामा म्हणजे या कृष्णाचा मामा म्हणजे कौर याचा शेवट भिजला आणि तेच पातक हे तुझ्या आडाले मला वाटतं होतं या 8व्या अवतारात मी अशी शुद्ध आहे पण 8व्या अवतारात बालपणी मामाचा घात केला वास्तविक आता इतका सगळा शोधला आणि ज्येष्ठ म्हणजे मामाला पितृस्मरण मानलं जातं त्या पित्यासोबत मामाचा तू हात दिला
पार्थाला प्रतिज्ञा केली, प्रतिज्ञेला प्रमाण ठेवलंय देवा तुझ्या समक्ष. 3 बाण सोडून याचा नाश करीन त्यापेक्षा अग्निकडे देवा 3 बाणाचं पातक आडवा आलं, बाण उकड गेले. पार्थ हतबल झालाय. सगळ्या नायक नाही अर्थात देवा चल वाट कसली अग्नि पेटाव. पार्थराज थांबा म्हणतोय. तुम्ही प्रतिज्ञा केला ती प्रतिज्ञा फोड ठरली आणि त्याला तुम्ही प्रमाण ठेवला. जर का प्रतिज्ञा सत्य झाली नसेल तर मी अग्निदेव करेन. तुमचं केलेलं तोंड पाहायची माझी इच्छा नाही आणि म्हणूनच मी काय करणार माहितीये का, ज्या माझ्या वेदू देवतेनं 6 अश्वमेध आतापर्यंत पूर्ण केलंय त्या 6 अश्वमेधाची पुण्याई या माझ्या 4थ्या बाणाच्या अग्रभागी ठेवतोय आणि या बाणा